तर लक्षात घ्या मित्रांनो, यामध्ये आपल्याला आणखीन डिस्कस करायचं आहे की जे काही आपण आतापर्यंत हे सगळं रोजगार बेरोजगार आपण हे सगळं समजून घेतलंय, पण हे सगळं रोजगार बेरोजगार आपल्या देशामध्ये कोण मोजते? तर यासाठी आपल्या देशामध्ये संस्था कोणती आहे? तर मित्रांनो, या संस्थेचं नाव आहे, हे नाव नेहमी लक्षात ठेवा, तर या संस्थेचं नाव आहे NSO. जर तुम्हाला असा कधी प्रश्न विचारला की भारतामध्ये बेरोजगारी कोण मोजते, तर ते आहे NSO. माझा तुम्हाला प्रश्न पडला असेल की आपण आतापर्यंत NSO बघितलं होतं. तर लक्षात घ्या, NSO ही जी काही संस्था आहे, म्हणजे ती NSO असेल किंवा CSO असेल, ह्या ज्या काही दोन संस्था आहेत, NSO आणि CSO, ह्या दोन संस्था आता इथे NSO मध्ये मर्ज केलेल्या आहेत. तर त्यामुळे जर तुम्हाला कधी प्रश्न विचारला, त्याचं उत्तर हे सांगायचंय की भारतामध्ये बेरोजगारी मोजण्याचं काम कोणाचं आहे? NSO यांचंच आहे. माझा लक्षात घ्या, भारतामध्ये जेव्हा बेरोजगारी जेव्हा मोजली जाते, तर तेव्हा त्याच्यामध्ये बास्केटचा वापर केला जातो. आता हे थोडासा टेक्निकल पार्ट आहे, पण तुम्हाला महत्वाचा आहे, परीक्षेमध्ये विचारला जातो. नंतर आपण याच्यामध्ये असणाऱ्या काही योजना आपण डिस्कस करूया, जसे की मनरेगा असेल किंवा दुसरी आपली बीबी रामजी असेल. त्याच्या आधी आपण ह्या बास्केट एकदा व्यवस्थित समजून घेऊयात. तर जे काही NSO आहे, याच्यानुसार आपल्याकडे 3 बास्केट्स आहेत, हे लक्षात ठेवा. ह्या 3 बास्केट कोणकोणत्या आहेत? नंबर 1 चं नाव आहे CDS, नंतर आहे CDS, CWS, आणि आता जी पुढची बास्केट आहे किती वेळ आहे? आणखीन 1 तास का? येस. तर लक्षात घ्या, CDS, CWS आणि US अशा ह्या 3 बास्केट्स आहेत. आता याच्या आधी आपण लॉंग फॉर्म बघूयात, नंतर तुम्हाला याचा अर्थ लक्षात येईल. CDS चा अर्थ काय होतो? CDS चा अर्थ हा होतो करंट डेली स्टेटस. आधी आपण यांचे नाव लक्षात घेऊयात, नंतर आपण याच्यावरती एक्सप्लेनेशन लक्षात घेऊयात. CDS चा अर्थ आहे करंट डेली स्टेटस. पुढचा अर्थ आहे CWS, याचा अर्थ हा होतो करंट वीकली स्टेटस. आणि पुढचा अर्थ आहे US, याचा अर्थ हा होतो युज्युअल स्टेटस. चला एकदा उच्चार करा सगळ्यांनी एकदम मोठमोठ्याने. चला, CDS चा अर्थ काय आहे? करंट डेली स्टेटस. CWS म्हणजे करंट वीकली स्टेटस आणि US म्हणजे आहे युज्युअल स्टेटस. आता लक्षात घ्या, ह्या जे काही 3 बास्केट्स आहेत, या बास्केटचा अर्थ काय होतो, आणि ह्या प्रत्येक बास्केट तुम्हाला ह्या सांगतात की बेरोजगार कोणाला म्हणावं. तर भारतामध्ये CDS या शब्दाचा अर्थ हा होतो की जर एखादा व्यक्ती एका दिवसात जर 1 तासापेक्षा जर कमी काम करत असेल, तर याला म्हणतो आपण इथे बेरोजगार. तर इथे हा शब्द यांनी इथे यूज केला असेल, बेरोजगार. CDS नुसार बेरोजगार म्हणजे कोण? जर एखादा व्यक्ती एका दिवसात 1 तासापेक्षा कमी काम करत असेल, त्याला म्हणायचं बेरोजगार. मग CWS चा अर्थ काय होतो? तर लक्षात घ्या, CWS याचा अर्थ हा होतो, W या शब्दाचा अर्थ हा होतो वीकली, म्हणजे एखादा व्यक्ती एका आठवड्यामध्ये किती तासापर्यंत काम करतो. आता हा थोडासा रेफरन्स आपला इथे वेगळा आहे. एका आठवड्यात एका दिवसापेक्षा जर कमी जर काम करत असेल, तर याला आपण इथे बेरोजगार असं म्हणायचं. आता तुम्हाला याच्यावरती प्रश्न आहे बरं का, हा आपला कंबाईन मेन्सचा खूप महत्वाचा प्रश्न आहे, याच्यावरती प्रश्न असतोच. आणि हे तुम्हाला पुस्तकात काही कळत नाही, हे तुम्हाला मी सिम्प्लिफाय लँग्वेज मध्ये एक्सप्लेन करतोय. नंतर आहे US चा अर्थ हा होतो की जर एखादा व्यक्ती 1 महिन्यापेक्षा जास्त
एका महिन्यापेक्षा जास्त काम नसणे किंवा काम करत नाही, तर त्यालाच या ठिकाणी इथे आपण बेरोजगार असं म्हणतो. चला, बेरोजगार आहे की नाही हे समजण्यासाठी आपल्याकडे 3 बास्केट्स आहेत. एकदा उच्चार करा कोणकोणते आहेत. CWS, CDS, CWS आणि US. CDS म्हणजे काय, तर डी हा शब्द म्हणजे डेली, म्हणजे एका दिवसात 1 तास पेक्षा कमी काम करत असेल तर बेरोजगार. पण जर एका दिवसात समजा 2 तास काम करत असेल तर रोजगार. सिंपली. जर एखादा व्यक्ती एका दिवसात समजा 10 तास काम करत असेल तर रोजगार. हे झालं तुमचं एका दिवसाचं गणित. पण आठवड्याचं जर गणित लावलं, जर एखादा व्यक्ती एका आठवड्यात एका दिवसापेक्षा कमी काम करत असेल तर तो आहे बेरोजगार. आणि जर एखादा व्यक्ती एका आठवड्यात 3 दिवस काम करत असेल तर रोजगार. 2 दिवस काम करत असेल तर रोजगार. आणि इथे हा शब्द आहे एका महिन्यापेक्षा जास्त. जर एखादा व्यक्ती एका महिन्यापेक्षा जास्त जर काम करत नसेल, त्याला काम मिळत नसेल, त्याला आपण इथे म्हणतो US नुसार बेरोजगार. समजतं मी काय म्हणतोय. हा बास्केट खूप महत्वाचा आहे. जर तुम्हाला असा कधी प्रश्न विचारला की भारतामध्ये बेरोजगारी मोजण्यासाठी कोणत्या बास्केटचा वापर केला जातो, कोणत्या बास्केट आपल्यासाठी ह्या इथे महत्वाच्या आहेत, तर मित्रांनो इथे या प्रश्नाचं तुमचं उत्तर काय असायला हवं, तर 2च बास्केटचा आपण इथे वापर करतो. एक आहे CWS आणि एक आहे US. CWS आणि US याच बास्केटचा आपण वापर करतो. CDS ही बास्केट आपण कधीही वापरत नाही. इव्हन आपल्या देशामध्ये आपण एका वर्षाचा रिपोर्ट काढतो, त्याचं नाव आहे PLFS रिपोर्ट, म्हणजे पिरियडिक लेबर फोर्स सर्व्हे. याच्यामध्ये सुद्धा आपण इथे CDS चा वापर करत नाही. आता माझा तुम्हाला प्रश्न आहे की असं काय कारण असेल की या रिपोर्टमध्ये आपण CDS चा वापर करत नाही. यस, विचार करा आणि सांगा थोडस. आधी मला सांगा, तुम्हाला ही कन्सेप्ट लक्षात आली का? आधी मला सांगा, तुम्हाला 3 बास्केटचे नाव माहित आहेत? उच्चार करा. CDS, CWS आणि US. CDS म्हणजे काय? करंट डेली स्टेटस. CWS म्हणजे काय आहे? करंट विकली स्टेटस. US म्हणजे काय? US म्हणजे एका महिन्यापेक्षा जास्त. CWS म्हणजे काय? एका आठवड्यात एका दिवसापेक्षा कमी. आणि CDS म्हणजे काय? एका दिवसात एका तासापेक्षा कमी. तर ह्या सगळ्यांना आपण बेरोजगार असं म्हणतो. आता मित्रांनो हे लक्षात घ्या, यापैकी अशी कोणती बास्केट आहे की जी खूप मोठी आहे, तर त्याचं उत्तर आहे CDS. कारण की याच्यामध्ये गणित कशाचं आहे? एका दिवसाचं आणि एका तासाचं गणित आहे. तर त्यामुळे ही बास्केट खूप मोठी आहे. आणि जर समजा आपण या बास्केटचा जर वापर केला तर कदाचित आपल्या देशामध्ये बेरोजगारी ही खूप मोठी दिसेल. तर त्यामुळे आपण या बास्केटचा आपण कधीही वापर करत नाही. आता याच्यामध्ये आणखीन एक पुढची कन्सेप्ट आहे ज्याच्यावरती तुम्हाला खूप सारे प्रश्न आहेत. तर कन्सेप्टचं नाव लक्षात घ्या. ह्या 2 नाव आहेत. एक आहे टाइम रेट आणि दुसरा आहे पर्सन रेट. ह्या 2 संकल्पना आधी समजून घ्या की याचा अर्थ काय होतो. टाइम रेट म्हणजे काय? किती वेळात काम केलेलं आहे. आणि पर्सन रेट या शब्दाचा अर्थ हा होतो किती लोकांनी काम केलेलं आहे. वेळ असेल तर टाइम रेट, व्यक्तींनी काम विचारलं तर पर्सन रेट. एक तुम्हाला मी उदाहरण सांगतो म्हणजे लक्षात येईल. समजा काही लोक, समजा 10 लोक दररोज 8 तास याप्रमाणे जवळपास 2 दिवस काम करतात. बघा आधी उदाहरण लक्षात घ्या. 10 लोक दररोज 8 तास असं 2 दिवस काम करतात, तेव्हा ते विशिष्ट प्रकारचे खड्डे खणतात किंवा खोदतात. मग आता मला सांगा, यामध्ये या लोकांनी किती दिवस काम केलं? तर ऑब्विसली 2 दिवस काम केलं. पण तुम्हाला प्रश्न असा नसतो. प्रश्न हा असतो की यामध्ये एकूण किती तासामध्ये काम झालं? यस, 16 तास. नक्की? कसं सांगा? 8 तास आहे, 2 दिवस काम केलं, म्हणजे याचं उत्तर नक्कीच 16 आहे. पण इथे लोक किती आहेत? 10 आहेत ना.
म्हणजे इथे किती आहे, 10 गुणिला मी करेल म्हणजे 8×2 = 16, म्हणजे एकूण माझं हे काम किती तास झालेलं आहे, 160 तास. म्हणजे मित्रांनो, जेव्हा तुम्ही हे तासांमध्ये जेव्हा काम सांगता की किती तासामध्ये हे काम पूर्ण केलं, तर याला आपण इथे टाइम रेट असं म्हणायचं. आणि जेव्हा तुम्ही एखादं काम ते किती माणसांनी पूर्ण केलं, आता मला सांगा हे काम किती लोकांनी पूर्ण केलं, 10 लोकांनी पूर्ण केलं. तर जेव्हा आपण हे माणसांमध्ये आपण जेव्हा बघतो, तर याला इथे म्हणतो आपण पर्सन रेट. आणि जेव्हा आपण किती तासांमध्ये जेव्हा लक्षात घेतो, ते आहे टाइम रेट. मग आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की याचा रेफरन्स कुठे लागतो, तर याचा रेफरन्स तुमचा हा इथे लागतो, नेहमी लक्षात ठेवा. तर तुम्हाला असं कधी विचारलं की सीडीएस हे कशामध्ये मोजतात, तर याचं उत्तर आहे टाइम रेटमध्ये. हे नेहमी आपण टाइम रेटमध्ये मोजतो. त्याच्यानंतर सीडब्ल्यूएस आणि यूएस हा कशामध्ये मोजतात, तर याचं उत्तर आहे पर्सन रेटमध्ये मोजतात. तुम्हाला याच्यावरती प्री आणि मेन्सला खूप सारे प्रश्न आलेले आहेत. समजलं का सांगा? सीडीएस कशामध्ये मोजतो आपण, टाइम रेटमध्ये. सीडीएस, सीडब्ल्यूएस आणि यूएस कशामध्ये मोजतो आपण, पर्सन रेट. तर ह्या महत्वाच्या कन्सेप्ट आहे, याच्यावरती प्रश्न असतात. पुस्तकामध्ये ह्या गोष्टी खूप तुम्हाला कॉम्प्लिकेटेड दिलेल्या आहेत. आता आपण हे जर तुम्हाला जर समजलं असेल